हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, इयत्ता 10वी तुमचा अल्जेब्रा म्हणजे मॅथ्स पार्ट 1चा पेपर आहे. तसं 6 मार्च 2026ला. हिंदीचा पेपर होईल तुमचा 4 तारखेला, आणि 4 तारखेनंतर लगेच एक दिवसाचा गॅप टाकून तुमचा लगेच मॅथ्सचा पेपर आहे. तर बघा, आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करून द्या मॅथ्ससाठी. कारण की मॅथ्स असा सब्जेक्ट आहे तुमची एका दिवसात रिव्हिजन होणं गरजेचं आहे, पण ते पण तुमचा आधी अभ्यास झालेला असेल तर. आणि अभ्यास झालेला असेल तर जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व करा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि पेपर चांगला जाईल तुमचा. तर बघा, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर हा जसा पेपर फर्स्ट इथे लिहिलेला आहे, तर हा पहिले पेपर 1 सॉल्व करू आपण. असेच आपल्याकडे 3-4 पेपर आहेत अजून. तर जर होत असेल तर ते 3-4 पेपर आपण सॉल्व करून प्रॅक्टिस करून बघू. तर तुम्हाला पेपर इझी जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची मॅथची. तर चला सुरू करूया. बघा, हा पहिला क्वेश्चन आहे. तर पहिला क्वेश्चन जो असतो बाळांनो तुमचा, तो असतो MCQ. ठीक आहे. तर क्वेश्चन 1मध्ये एमध्ये MCQ असता, ते किती 4 मार्क्सला असता. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे तुमचा MCQमध्ये, टू फाइंड कॉस्ट ऑफ 1 शेअर ॲट टाईम ऑफ बाईंग द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज GST इज टू बी ॲड होईल, मल्टिप्लाय होईल, सबस्ट्रॅक्ट की डिवाइड. ठीक आहे. तर असा प्रश्न विचारलेला आहे. तर एक लक्षात घ्यावा ना, जेव्हा आपण मार्केट व्हॅल्यू असते एम व्ही, ठीक आहे. तर मार्केट व्हॅल्यू जेव्हा आपल्याला शेअर आपण विकत म्हणजे खरेदी करत असतो, तेव्हा हे ब्रोकरेज आणि GST काय होत असतं, ॲड होत असतं त्याच्यात. तर आपला ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. ठीक आहे. तर ब्रोकरेज आणि GST ही ॲड असते, आणि त्याच्या बेसिसवर आपल्याला मार्केट व्हॅल्यू जी असेल शेअरची, त्याच्यात ते ॲड होत असतं. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यात आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ हे डिटर्मिनंट काढायचं आहे आपल्याला. तर बघा, डिटर्मिनंट काढताना काय करतो आपण, डिटर्मिनंट काढताना पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. तर 4 मल्टिप्लाय बाय 7 मायनस करतो. ठीक आहे. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, तर -2 मल्टिप्लाय बाय -3. तर किती होणार, 4 7 28 मायनस 2 6, मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. तर 28मधून 6 गेलं तर किती उरतील, 22. तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. त्यानंतर तिसरा MCQ आहे, ज्याच्यात आपल्याला फर्स्ट 4 टर्म्स काढायचे आहेत. ठीक आहे, ॲरिथमॅटिकचे. तर हुज फर्स्ट टर्म इज -2 अँड कॉमन डिफरन्स किती आहे, -2. तर म्हणजे आपल्याकडे ए आहे ना, ए म्हणजे काय आहे, फर्स्ट टर्म असते. आपण T1 आणि ए हे दोघं सेम राहता, तर तो किती आहे, -2, आणि डिफरन्स किती आहे, -2. आता जर आपल्याला T2 काढायचा आहे, तर T2 कसा निघेल, T1 प्लस डी. आता T1 किती आहे, -2. आता हा प्लस आहे -2, तर -2 आणि प्लस आणि मायनस काय होणार, मायनस. तर किती होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होतील, -4 आन्सर येईल. त्यानंतर T3 काढताना T2 प्लस डी करा. आता T2 किती आहे, -4, प्लस डी किती आहे, -2. तर -4 प्लस मायनस -2, आणि मायनस मायनस काय होऊन जातील, प्लस, आणि मोठ्या संख्येचं साईन -6 होऊन जाईल. T4 काढताना T3 प्लस डी येणार. T3 किती आहे, -6 प्लस -2 इज इक्वल टू -6 -2 इज इक्वल टू -8 येईल. तर ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन बनते -2 -4 -6 आणि -8. तर ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. त्यानंतर 4 नंबरचा MCQ आहे. अ डाय इज रोल, एक डाय रोल केली. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ॲपेरिंग ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 4. सगळ्यात अगोदर सॅम्पल स्पेस लिहून घ्या. ठीक आहे. आपल्याला सॉल्व नाही करायचं, म्हणजे सॉल्व करून बघायचं आहे आणि फक्त टिक करायचं ऑप्शनला. तर किती 6 फेसेस असतात, तर 1 2 3 4 5 अँड 6 हे सॅम्पल स्पेस आहेत. आता टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहेत, तर ते आहेत 6. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय असतो, आता जर इव्हेंट ए मानला आपण, तर प्रोबॅबिलिटी इव्हेंट ए काय असेल, N ऑफ ए म्हणजे काय, नंबर ऑफ आउटकम्स डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स. आता नंबर ऑफ आउटकम्स काय बोललेले आहेत, ते -4 म्हणजे किती असतील, 4पेक्षा लहान किती आहेत, 3 जण आहेत, हे वाले 1 2 3. तर 3 अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम किती आहेत, 6 आहेत, तर डिवाइड बाय 6. तर काय होणार, 3 1 जा 3,
3 टू जा 6. तर फायनल आन्सर काय येऊन जाईल बानो, पी ऑफ ए भेटेल आपल्याला 1/3. तर ऑप्शन नाही सॉरी 1/2 ऑप्शन नंबर सी हा करेक्ट असेल. तर बघा जवळजवळ 4-5 मिनटात आपले MCQ सॉल्व्ह झालेत. काही जास्त कठीण नसता, फक्त तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. बानो एक सांगतो तुम्हाला की बघा प्रत्येक एका व्हिडिओवर भरपूर मेहनत करावी लागते. तर तुमच्याकडून फक्त एवढं अपेक्षित करतो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अजून बरेचसे पेपर बाकी आहेत. सर्व पेपरचं आपल्याला इथे व्हिडिओ टाकण्यात येतील. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे हेल्प करण्यात येईल. फक्त एवढे चॅनलला सबस्क्राईब करा, तेच आमच्यासाठी मोटिवेशन आहे. तर चला ठीक आहे, नंतर पुढचा क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर बी जो असतो हा पण 4 मार्क्ससाठी असतो तुम्हाला. ठीक आहे. तर या 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन असतात. खूप इझी असतात, छोटे छोटे असतात. बघा तुम्ही. तर इथे काय म्हणताय, डिफरंट एक्सपेंडिचर इनक्यूर ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग वेअर शोन बाय पाय डायग्राम. पाय डायग्रामने दाखवलेले आहेत एक्सपेंडिचर. तर एक्सपेंडिचर ऑफ 45,000 ऑन सिमेंट वॉज शोन बाय अ सेक्टर सेंट्रल अँगल ऑफ 75 डिग्री. जे एक्सपेंडिचर आहे 45,000चं ते 75 डिग्रीच्या अँगलने पाय डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. पाय डायग्राम माहितीच असेल तुम्हाला काय असतं. हे एक सर्कल आहे इथे, तर हे या प्रकारे दाखवलेलं असतं की कशाचं किती वेटेज आहे. आता हे 45 डिग्री असेल, हे 75 डिग्री, हे काहीतरी 30 डिग्री, या प्रकारे आहे ना. हे पूर्ण 360 दाखवलेलं असतं. तर याला पाय डायग्राम बोलतो आपण. ठीक आहे, थोडं लक्षात आलंच असेल. तर 75 डिग्री दिलेला आहे. आपल्याला विचारलं आहे टोटल एक्सपेंडिचर किती असेल पूर्ण कन्स्ट्रक्शनचं. तर याचा फॉर्म्युला असतो बानो, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज इक्वल टू एक्सपेंडिचर ऑफ सिमेंट डिवाइड बाय टोटल एक्सपेंडिचर मल्टिप्लाय बाय 360. तर टोटल एक्सपेंडिचर हे काय आहे, हे इकडे चाललं जाईल आणि हे जे आहे हे याच्या ठिकाणी येईल. तर आपला फॉर्म्युल्यानुसार टोटल एक्सपेंडिचर ऑफ सिमेंट किती आहे 45,000 मल्टिप्लाय बाय किती आहे 360 डिग्री. अपॉनला हा जो आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल तो किती दिला आहे आपल्याला 75 डिग्री. तर इथे किती होऊन जाईल 75 डिग्री. एक काम करू, 45 आणि 75 कोणाच्या टेबलमध्ये येतात 15च्या टेबलमध्ये. तर 15 3 जा 45 म्हणजे इथे किती 3000 येतील 3000 आणि इथं 15 5 जा 75. नंतर 5ने याला डिवाइड करून घेऊ खालीवरती. 5 1 जा 5, 5 6 जा 30 आणि हे 2 0 इथे येतील. आता 600 मल्टिप्लाय बाय 360 याचा आन्सर जर मिळाला आपल्याला तर आपल्याला टोटल एक्सपेंडिचर भेटून जाईल. ते इथे लिहून घेऊ आपण. तर मी करतो 360 मल्टिप्लाय बाय 6, 6 0 0, 6 6 जा 36, 18 19 20 21. तर किती आला हे आला आणि हे 2 0 होते ते याच्यावर ठेवून देऊ. तर किती येणार बाळांनो 2,16,000. तर एवढं हे टोटल एक्सपेंडिचर असेल. ठीक आहे. नंतर हा क्वेश्चन फारच इझी आहे. राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे. आधी तर हे सांगून देतो तुम्हाला मी क्वाड्रेटिक इक्वेशन काय असतं. तर बघा क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे ज्याची डिग्री किती असेल 2. तर याचा जनरल फॉर्म्युला काय होऊन जातो ax² + bx + c इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे आहे. बघा तर x² + 4x - 9 इज इक्वल टू 0, y² - 4 इज इक्वल टू 0. हे दोघं काय आहेत क्वाड्रेटिक इक्वेशन. का? कारण की दोघांची डिग्री किती आहे 2a. डिग्री म्हणजे काय हायेस्ट पॉवर ऑफ द इक्वेशन. तर याच्यात हायेस्ट पॉवर किती 2a, याची किती 1 आहे. तर हायेस्ट पॉवर किती होऊन जाईल 2. त्यामुळे हे दोघं काय आहेत क्वाड्रेटिक इक्वेशन. एकदम इझी क्वेश्चन होता 1 मार्क्ससाठी. नंतर आहे टू सॉल्व x + 2y इज इक्वल टू -1 अँड 2x - 3y इज इक्वल टू 12 बाय डिटर्मिनंट मेथड. ठीक आहे. डिटर्मिनंट मेथड म्हणजे काय क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे तुम्हाला. तर बघा सगळ्यात अगोदर ना आपण एक काम करू, हे जे आहे ते लिहून घेऊ. तर बघा याच्यात a1 कोण आहे a1 आहे 1. b1 कोण असेल b1 असेल या वायचा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट कोण असतो a1. b1 आहे 2. त्यानंतर a2 आहे एक्सचा कोइफिशियंट 2 आणि b2 आहे वायचा कोइफिशियंट जो मायनस आहे -3. तर हे आपण a1 a2 b1 b2 काढून घेतले. आता डी काढताना काय असतं पहिले बघा
डी काढताना असतो फॉर्म्युला इथे A1 B1 A2 B2. ठीक आहे. आता A1 किती आहे 1, B1 आहे 2, इथे आहे 2 -3. तर याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. आपण पहिला क्वेश्चन बघितला, दुसरा क्वेश्चन MCQ मधला. तर पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. ठीक आहे. हे बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल पहिले. तर किती येईल -3. नंतर इथं मायनस कंपल्सरीवाला असतो. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू आपण. ते किती येणार 2 to the 4. तर डिटर्मिनंट किती होऊन जाईल -7. ठीक आहे. फक्त डिटर्मिनंट काढायचा होता, डीच फाइंड करायचा आहे. तर किती येणार तो -7. 1 मार्क्ससाठी क्वेश्चन होता, इझी आहे. नंतर याच्यातला चौथा 4 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्याच्यात बघा गिवन काय दिलेलं आहे. गिवन लिहून घेऊ आपण आधी. तर n ऑफ a आहे आपल्याकडे 6 आणि p ऑफ a आहे 3/4. आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. टू फाइंड आपल्याला काय फाइंड करायचं आहे n ऑफ s. तर बघा p ऑफ a चा फॉर्म्युला काय असतो n ऑफ a डिवाइड बाय n ऑफ s. तर आपल्याकडे याची आणि याची व्हॅल्यू आहे. आपल्याला हे फाइंड करणं काही एवढं विशेष जाणार नाही. तर बघा 3/4 इज इक्वल टू 6 डिवाइड बाय n ऑफ s. आता हा जो 4 आहे हा इकडे मल्टिप्लायला जाईल आणि हा डिवाइडला येईल आणि हे जे आहे ते इकडे येऊन जाईल. तर बघा कसं होईल. याला इकडे आणतो मी. n ऑफ s इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय हा 3 इथे येणार आणि 4 इथे येणार आणि 3. तर बघा एवढं करून झाल्यानंतर काय होईल 3 1 3 3 2 6 आणि 4 2 8. तर n ऑफ s जो भेटणार आहे आपल्याला तो किती येईल 8. ठीक आहे. फायनल आन्सर काय असेल 8. प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन होता बाळांनो. प्रोबॅबिलिटी खूप इझी चॅप्टर आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 2 चालू करू. याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की ॲक्टिव्हिटी जशी दिलेली आहे ना तुम्हाला, तुम्ही जशीच्या तशी ड्रॉ करायची. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये काहीच खाडाखोड नको. जे इथे बघा हे जे कॅल्क्युलेशन करून दाखवलं, इथे कसं आपण काटापिटी केली आहे ना. तर इथे ॲक्टिव्हिटीमध्ये तशा काहीच गोष्टी नको असायला पाहिजे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे म्हणून आधीच सांगून देतो मी तुम्हाला या गोष्टी. तर बघा क्वाड्रेटिक इक्वेशन. आय एम अ क्वाड्रेटिक इक्वेशन है ना. मागच्या वर्षी आलेला होता हा क्वेश्चन. माय स्टँडर्ड फॉर्म इज है ना. स्टँडर्ड फॉर्म काय असतो मी इथे दाखवला ना तुम्हाला या क्वेश्चनमध्ये. बघा इथे स्टँडर्ड फॉर्म लिहिला ना आपण. हा बघा हा स्टँडर्ड फॉर्म आहे त्याचा. तर इथे लिहून घेऊ आपण. काय असतो क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c इज इक्वल टू 0. तर हे एवढं कंप्लीट झालं. आता याच्यानंतर त्याचे रूट्स दिलेले आहेत पाहणं 3 आणि 4. कोणत्याही क्वाड्रेटिक इक्वेशनचे मिनिमम 2 रूट्स असतात. ठीक आहे. 2 रूट. क्वाड्रेटिक इक्वेशन आहे तर 2, क्युबिक आहे तर 3, लिनियर इक्वेशन आहे तर 1. तर बघा सम. तर सम ऑफ माय रूट्स. ठीक आहे. दोघांची जर सम केली आपण तर 3 + 4 किती होतील 7. आणि दोघांचा प्रोडक्ट आहे ना. प्रोडक्ट किती असेल 3 4 12. तर 7 ही सम असेल आणि प्रोडक्ट किती असेल 12 असेल. आता माय इक्वेशन बघा बांधनो, सम ऑफ रूट्स आणि सम प्रोडक्ट ऑफ रूट्स यांचा एक फॉर्म्युला बनतो ज्याच्याने आपण इक्वेशन बनवू शकतो. तर फॉर्म्युला इथे लिहून देतो मी, लक्षात असू द्या. तर फॉर्म्युला काय असेल x² कंपल्सरीवाला मायनस असेल इथे. त्यानंतर अल्फा प्लस बीटा. आता अल्फा प्लस बीटा काय आहे, हा एक अल्फा आणि एक बीटा असं मानतो, किंवा याला बीटा समजून घ्या, याला अल्फा समजून घ्या, काही फरक पडत नाही. ठीक आहे, सेमच आहे. तर अल्फा प्लस बीटा इथं येतं आणि प्लस इथं असतं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असतो 0. तर या फॉर्म्युल्यामध्ये बसायला पाहिजे. आता बघा इथं x² हा कंपल्सरी मायनस. ठीक आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे आपल्याकडे 7. दोघांची प्लस किती आहे 7. तर इथं काय येऊन जाईल 7x. एक मिनटं, इथं x असेल. नंतर प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे आपल्याकडे 12 इज इक्वल टू 0. बस झालं. खूप इझी होता. कॉन्सेप्ट माहीत असतील तर मॅथचा पेपर काहीच एवढं अवघड नाही आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा
पुढे बघू आता आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. आता क्वेश्चन 2मध्ये काय असतं, कोणताही एक ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची असते. एक तर तुम्ही ही एक करा आणि तुम्हाला ही अवघड वाटत असेल तर ही करा, हे ना, स्टॅटिस्टिक्सवर आहे. तर बघा इथे काय येणार, पहिले क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी हे दोघं कॉर्डिनेट्स आहेत. तर पहिले क्लास मार्क्स लिहा 14.5, व्यवस्थित कॉमा करा. कॉमा आणि डॉटमध्ये फरक दिसला पाहिजे, नाहीतर आपण दोघांना मिक्स करून देतो, कळतच नाही कोणता कॉमा आहे आणि कोणता कॉमा आहे आणि कोणता डॉट आहे तेच कळत नाही. तर हे पहिलं झालं. हे दोघं जे आहेत ना, पहिले हा एक्स आहे आणि हा वाय असेल, ठीक आहे. त्यानंतर इथं एक्स दिलेला आहे, इथं एक्स आणि वाय दोघं आहेत, ठीक आहे. म्हणजे हा क्लास मार्क आहे आणि ही काय आहे, फ्रिक्वेन्सी. तर इथे काय येऊन जाईल, 13. त्यानंतर इथे 16.5 आणि ॲक्टिव्हिटीला बॉक्स वगैरे करा व्यवस्थित आणि अंडरलाईन करा असे. तर म्हणजे एक्झामिनरला समजायला पाहिजे की तुम्ही आन्सर कोणतं लिहिलेलं आहे. बॉक्स केले तर अत्युत्तम, ते समजूनच जातं. आता इथं काय आहे, इथे हे ना, इथं काय येईल हे लक्षात घ्या. काय आहे, 14 टू 15, 15 टू 16, 16 टू 17, ठीक आहे. आणि जो यांच्यातला डिफरन्स आहे तो पण कॉमन आहे. तर काय होईल माहिती आहे का, कंटिन्यू क्लास मार्क आहे म्हणून इथं काय येऊन जाईल, 17 टू 18, ठीक आहे. 17 टू 18, ठीक आहे. काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्कीच विचारा मित्रांनो. बघा त्यानंतर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. फायनान्शियल प्लॅनिंगवर आहे. बघा जेव्हाही फेस व्हॅल्यू ही जेव्हा फर्स्ट टाईम रजिस्टर होतो है ना कोणताही शेअर, तर तेव्हा त्याची जी व्हॅल्यू असते त्याला फेस व्हॅल्यू बोलतात. आणि मार्केट व्हॅल्यू काय असते, जी करंट प्राईस चालू आहे आता, त्याला मार्केट व्हॅल्यू बोलतात. आता ह्याच्यात 3 कॉन्सेप्ट असतात. एक प्रीमियम असतं, ठीक आहे. एक काय असतं, प्रीमियम. एक असतो डिस्काउंट आणि एक असतो ॲट पार, ठीक आहे. प्रीमियम जेव्हा आपण असेल तेव्हा काय करायचं, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम करायचा. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, तर काय भेटेल तुम्हाला, मार्केट व्हॅल्यू भेटेल. डिस्काउंट म्हणजे काय असतो वाढणं, फेस व्हॅल्यू जी असेल त्याच्यातून मायनस करावं लागेल डिस्काउंट, तर आपल्याला काय भेटेल, मार्केट व्हॅल्यू. आणि ॲट पार जेव्हा असतं तेव्हा फेस व्हॅल्यू इज इक्वल टू काय असते, मार्केट व्हॅल्यू असते, ठीक आहे. तर हे 3 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, काही क्वेश्चन विचारू शकता. तर बघा पहिले जे आहे 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे, प्रीमियम 7 रुपये आहे, तर टोटल मार्केट व्हॅल्यू किती होऊन जाईल, तर हे 10 प्लस 7, तर मार्केट व्हॅल्यू किती होऊन जाईल, 17. तर पहिल्याचा आन्सर 70 येणार. दुसरं बघा फेस व्हॅल्यू 25 आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे, 16 आहे, म्हणजे कमी झालेली आहे है ना. या कंडिशनमध्ये काय असतं, फेस व्हॅल्यू लेस दॅन मार्केट व्हॅल्यू, या कंडिशनमध्ये असते फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू अँड इथं फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू असते, ठीक आहे. तर फेस व्हॅल्यू जास्त आहे आणि मार्केट व्हॅल्यू कमी आहे, तर म्हणजे काय असेल, काय म्हणता, शेअर जो आहे तो कुठे कसा आहे, डिस्काउंट आहे. डिस्काउंट इज रुपीज किती असेल, आता 25मधून 16 गेले तर 9 रुपीज, ठीक आहे. ॲट पार जर आहे तर मार्केट व्हॅल्यू जी आहे तीच काय असेल, इथे फेस व्हॅल्यू असेल, म्हणजे किती, 9 रुपीज. आता इथं 20 आहे, इथं 30 होऊन गेली, फेस व्हॅल्यू कमी आहे मार्केट व्हॅल्यूपेक्षा, ही वाली कंडिशन आहे. तर काय करावं लागेल, इथे प्रीमियम येणार, प्रीमियम आणि किती असेल तो कितीने जास्त आहे, तर ₹10. तर ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. एकदम इझी होती, काही जास्त कष्ट करायचं काम नव्हतं, ठीक आहे. तर झाला, व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो, तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा, बिचाऱ्यांनाही चांगले मार्क्स मिळू द्या, ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 2 बघू आता. जो बी क्वेश्चन नंबर 2मध्ये बी कोणतेही 4 करायचे असतात 8 मार्क्ससाठी, 2 मार्क्सला एक क्वेश्चन असतो. तर इथे क्लास टाईम जो आहे तो आधी लिहून घेऊ आपण. तर तो कसा, इथे 0 to 2, 2 to 4, 4 to 6, हे बघा हे व्हॅल्यू लिहितो आहे मी, यावाले यावरच्या. नंतर 6 to 8, 8 to 10, आणि इथं एक काम करू, टोटल लिहून घेऊ, ठीक आहे. या कॉलममध्ये टोटल, रोमध्ये टोटल येईल.
त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत हे काय आहेत आपले एक्स आहे आणि हे होतं आपलं एफ आहे. ठीक आहे, सॉरी एफ आय पुढे लिहू आपण. एक मिनटं, क्लास मार्क आपण काढू. हे आपला एफ आय दिलेला आहे, तर एफ आय लिहून घेऊ 7, 18, 12, 10 अँड 3. ठीक आहे, तर यांची टोटल करून घेऊ आपण, समिशन ऑफ एफ आय. ठीक आहे, तर किती येणार, 10, 20, 30, 40, 50, 50 आहे. ठीक आहे, नंतर इथे समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय असेल. हे का करतोय आपण, कारण की आपल्याला काय फाईंड करायचं आहे बेटा, डायरेक्ट मेथडने मीन फाईंड करायचं आहे. फाईंड द मीन टाईम. ठीक आहे, तर मीन फाईंड करताना मीन काय असतो, मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय डिवाइड बाय समेशन ऑफ एक्स आय, किंवा मग एन पण लिहू शकतो याला. आता बघा, आपल्याला क्लास मार्क काढायचे, तर क्लास मार्क कसे निघतील, एक लक्ष द्या, या दोघांची प्लस करायची, डिवाइड बाय 2 करायचं. दोघांची प्लस येणार 2, डिवाइड बाय केले 2, तर 2 1 2, 2 1 2, तर आन्सर किती येईल 1. त्यामुळे इथे लिहिणार 1. नंतर 2 + 4 किती होतील 6, आणि 6 डिवाइड बाय 2 केलं तर काय किती आन्सर येईल 3, तर इथे 3 येणार. इथे 5, इथे 7, नंतर 9 आणि बस इथपर्यंत येतील. आता आपल्याला एक्स आय भेटून गेले, एफ आय भेटून गेले, दोघांचं काय करू, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर 7 1 7, 18 3 54, 12 5 60, 10 7 70, 3 9 27. तर सगळ्यांची टोटल करून घेऊ. 17 14 4 18 8 13 14 15 20 आणि तो एक 21, 218. तर बघा इथे एक्स बार इज इक्वल टू 218 डिवाइड बाय 50 किती येतील, डिवाइड बाय 15. यांचं जर डिव्हिजन केलं आपण तर आपल्याला भेटेल 4.36. किती भेटेल, मीन 4.36. आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, फाइंड द मीन टाईम आहे ना, आपल्याला मीन हा एक्स बार नाही काढायचा आहे. मीन टाईम स्पेंड बाय स्टुडंट फॉर देअर स्टडीज आहे ना, डायरेक्ट मेथडने. तर आन्सर जे असेल ना ते वर्डमध्ये करणं गरजेचं आहे. ते बघा, टाईम जास्त वेस्ट नको व्हायला, म्हणून मी आधीच लिहून दिलं, द मीन ऑफ द टाईम स्पेंड बाय द स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज इज किती असेल, 4.36 आवर्स. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. पुढचा आहे, ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज ऑन अ लँड which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is 1 tree, in the second row there is 2 trees, in the third row 3 trees. म्हणजे एका रो मध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3 प्लांट असे प्लांट करता येते. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज. असे किती आहेत, 25 रोज आहेत. म्हणजे आपल्याला विचारलं आहे टोटल नंबर ऑफ प्लांट किती प्लांटेड केले त्यांनी है ना, किती रोज लावले, किती प्लांट लावले. तर बघा, याच्यात गिवन काय काय येऊन जाईल, ए काय येऊन जाईल, ए. तर पहिला रो असेल तर त्याच्यात एकच असेल प्लांट. ठीक आहे, डिफरन्स कितीचा आहे, डिफरन्स दुसऱ्या रोमध्ये 2 असतील तर 2 - 1 इज इक्वल टू किती होऊन जाईल 1. एन टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत 25. तर या सगळ्या गोष्टी आपण लिहून घेतल्या. आता बघा, एस एनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. एस एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ जेवढे त्या सिक्वेन्समध्ये नंबर्स असतील त्या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे एस एन असतो आपला. तर याचा फॉर्म्युला असतो n/2 ब्रॅकेटमध्ये 2a प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे, हे मी वेगळ्या कलरमध्ये करून देतो, फॉर्म्युला आहे म्हणून समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे. आता आपल्याला किती 25 रोजसाठी काढायचं आहे, किती 25 रोजसाठी. तर बघा, यस एन किती होऊन जाईल 25. तर यस 25/2 2 ए किती आहे, ए आहे आपला 1 प्लस एन किती आहे 25 - 1 डी आहे 1. तर हे आपण व्हॅल्यू पुट करून दिलं. हे असंच असू द्या 25/2 2 1 2 प्लस 25 - 1 केले तर किती येतील 24. 24ला 1ने मल्टिप्लाय केलं तर 24च येतील. तर 25/2 इथे किती होऊन जातील मल्टिप्लाय 26.
तर या 2ने डिवाईड करू. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6. आता 25 मल्टिप्लाय बाय 13 केले तर यांचा मल्टिप्लिकेशन काय येईल 325. तर फायनल आन्सर किती होऊन जाईल 325. तर एस एन किती असेल 325. तर बघा इथे आपल्याला जे सांगितलेलं आहे आपण त्या प्रकारे उत्तर लिहून देऊ वर्डमध्ये. ठीक आहे. तर काय होऊन जाईल दी टोटल है ना, टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज आर 325. एवढे प्लांट लावतील ते. ठीक आहे. इझी होता. नंतर आहे पुढचा क्वेश्चन 3 नंबरचा. बघा काय म्हणताय, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. एक वॉच आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 586 रुपीज. रेट ऑफ GST किती आहे 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. GST 18% आहे. तर आपल्याला प्राईस काढायची बेल्टची. ठीक आहे. तर बघा जेव्हा प्राईस काढायची असेल आपल्याला तर पहिले त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू काढून घेऊ. तर GST इज इक्वल टू 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू किती असेल 18/100 मल्टिप्लाय बाय 586. तर याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला किती भेटणार आहे ₹105.48. ठीक आहे. एवढं भेटेल आपल्याला. एक काम करायचं 586 मल्टिप्लाय बाय 18 करा तर तुम्हाला भेटेल 10548. हे मल्टिप्लिकेशन करून भेटेल. याला डिवाइडला किती आहेत 100. तर 2 झिरो आहेत म्हणून 2 घरं सोडून पॉईंट देऊन द्यायचा तर तुमचा आन्सर मिळून जाईल तुम्हाला. आता आपल्याला काढायचं आहे अमाऊंट पेड बाय कस्टमर. ठीक आहे. कस्टमरने किती अमाऊंट पेड केली असेल तर ते काय होऊन जाईल टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती 586 प्लस 105.48. तर टोटल किती होऊन जाईल 691.48. बघा 586 प्लस 105.40. इथं पॉईंट नाही तर 00 84 पॉईंट जसंचा खाली 11 8 + 1 9 आणि हा 6. ठीक आहे. बऱ्याचशा मुलांना कॅल्क्युलेशन हे इझी वाटत असतील पण काय वाढणं बाकीच्या मुलांना येत नाही तर सगळ्यांसाठी व्हिडिओ काय फक्त टॉपर मुलांसाठी नाही बनवते ना. तर सगळ्यांना ते जमायला पाहिजे त्यामुळे आपण या गोष्टी थोडे डिटेल्समध्ये सांगतो आहे की जेणेकरून सगळ्यांना समजायला पाहिजे. मॅथ्स म्हणजे बाकीच्या पोरांना काय फोबिया होऊन गेलेला असतो, खूप घाबरत असता मॅथ्स म्हणजे बापरे काहीतरी, पण तसं काही नाही आहे. तर हे किती होऊन जातील 691.48 रुपीज. ठीक आहे. तर हे वर्डमध्ये आन्सर करणं गरजेचं आहे तुम्हाला. तर हा झाला 3rd नंबरचा क्वेश्चन. चला नेक्स्ट बघू 2 नंबरचा एक क्वेश्चन. अजून 2 क्वेश्चन आहेत असे. तर इथे म्हटलेलं आहे फाइंड द 27 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनचा क्वेश्चन आहे, इझी आहे. तर 27 नंबरचा जर आपल्याला बघायचा आहे तर बघा इथे मी पहिले गिवन लिहून देतो. ए किती असेल जो फर्स्ट टर्म असेल ती ए असते. डी काय असतो बांधणं सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे 4 - 9 तर किती होऊन जाईल -5. तर डी भेटला आपल्याला, ए भेटून गेला. तर एन बघा किती सांगितलं आहे 27 टर्म तर एन किती होऊन जाईल 27. आता फॉर्म्युला काय असतो TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू डी हा असतो फॉर्म्युला. ठीक आहे. बघा तर हा फॉर्म्युला लिहून घ्या, लक्षात राहू द्या. नंतर आता व्हॅल्यू पुट करून देऊ. तर T27 काढायचं आहे आपल्याला. एची व्हॅल्यू आहे 9 प्लस N आहे 27 - 1 आणि डी किती आहे आपला -5. नंतर 9 प्लस 27मधून 1 गेला तर किती उरतील 26 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू. आता 26 - 5 हां इथे चुकलं -5
तर 9 प्लस 26 मल्टिप्लाय बाय 5 केलं तर 26 फायदा किती होतील 130. तर इथे -9 - 130 इज इक्वल टू 130मधून 9 गेले तर किती होतील 121 आणि मोठ्या संख्येला मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस साईन येईल. तर 27 नंबरची टर्म किती होऊन जाईल -121 येऊन जाईल. ठीक आहे, -121. तर इथे वर्डमध्ये आन्सर करून द्यायचं. हे बघा, हे बाजूला मी याच्यासाठी लिहितो आहे कारण की मला जागा नाही आहे. तुम्ही चुकून अशा चुका करू नका, नाहीतर आन्सर जे आहे ते रफ वर्क म्हणून समजलं जाईल. तर तुम्ही कंटिन्यू खालीच लिहायचं. मला जागा नाही बांधणं म्हणून मी इकडे साईडला लिहितो आहे तुम्हाला समजवण्यासाठी. तर 27 टर्म ऑफ द गिवन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन इज -121. हे तुमचं फायनल आन्सर होईल. ठीक आहे, तर 1-2 मार्कचा लास्ट क्वेश्चन उरलेला आहे. म्हणजे अर्ध्या तासात आपला जवळजवळ 2 क्वेश्चन कंप्लीट झालेले असतील. चला, इझी आहे वाढणं. जर तुम्ही स्वतःहून केलं ना तर जास्त वेळ लागणार नाही. मी काय तुम्हाला समजावून सांगतोय ना, त्यामुळे वेळ लागतो एवढा, नाहीतर काय लवकर होईल पेपर. तर बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. नेचर रूट्स कोणत्या नेचरचे आहेत? 3 टाईपचे नेचर असतात रूटचे: रिअल अँड इक्वल, रिअल अँड अनइक्वल आणि नॉट रिअल, असे 3 टाईपचे असतात. तर डिटर्मिनंट काढतो आपण. ठीक आहे, डेल्टा फॉर्म्युला सांगतो मी तुमचा, तुम्हाला त्याच्यानंतर कळेल तुम्हाला. आधी हे बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे हे वाला, ते लिहून घेतो मी. 3x² - 5x + 7 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करायचं ax² + bx + c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड इक्वेशनने. याच्यातून आपल्याला 3 व्हॅल्यू पाहिजेत, a, b आणि c. या का पाहिजेत तर बघू आपण. तर ए कोण असतो? x² कोइफिशियंट. बघा, हा x² जो कोइफिशियंट असेल तो a असतो, एक्सचा कोइफिशियंट b असतो आणि c हा कॉन्स्टंट असतो. तर बघा, a किती आहे 3, b किती आहे -5 आणि c किती आहे +7. इथे हे कम्पेअर करून झाल्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला आहे जो आपण डेल्टाने डिनोट करतो. तर तो आहे b² - 4ac. ठीक आहे, जर समजा हा डेल्टा जर लेस दॅन 0 आला तर रूट्स नॉट इक्वल असतील. डेल्टा जर इक्वल टू 0 आला तर रूट्स रिअल अँड इक्वल असतील. आणि डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 आला तर रूट्स काय म्हणता रिअल अँड अनइक्वल असतील. ठीक आहे, तर हे नॉट रिअल कॉन्सेप्ट म्हणून लिहून देतो तुम्हाला. रिअल अँड इक्वल आणि इथं असतील रिअल अँड अनइक्वल. ठीक आहे, हे 3 टाईपचे नेचर असतात रूटचे. तर बघा, व्हॅल्यू पुट करू आपण. हा फॉर्म्युला आहे, याला रेड कलर करून देतो, लक्षात राहू द्या, पाठ करून घ्या, कामात येईल. ठीक आहे, तर बघा, व्हॅल्यू पुट करू आपण. तर काय असेल, बी 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 किती आहे -5 त्याचा स्क्वेअर -4, एची व्हॅल्यू आहे 3, सीची व्हॅल्यू किती आहे 7. तर मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, तर 25 मायनस 7 3 जा 21 आणि 21 4 जा 84. तर हे किती येऊन जातील 84 मायनस 25 14 7 9. ओके, आणि इथं 5 मायनसमध्ये येतील -59 कारण की मोठी संख्या मायनसमध्ये आहे. तर हे कसे आले लेस दॅन 0. ठीक आहे, तर लेस दॅन 0 आले म्हणजे काय लिहिणार, देअरफॉर रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन, रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रिअल. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल बाळांनो. सोपं होतं. चला, आय होप तुम्हाला समजत असेल, कळत असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बघा, क्वेश्चन नंबर 3 हा परत ॲक्टिव्हिटी असते, 3 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे, किती 3 मार्क्ससाठी असतो. कोणताही एकच क्वेश्चन सॉल्व करायचा असतो तुम्हाला. ठीक आहे, तर बघा, एक क्वेश्चन आपण दोघं करू कारण की आपण प्रॅक्टिस करतो ना. बघा, जेव्हा रँडम एक्सपेरिमेंट करत असतो आपण, तर सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहायचे आहेत. ठीक आहे, तर एक कॉईन जर टॉस केला तर किती सॅम्पल स्पेस असतील? एकतर एकदा हेड येऊ शकतो किंवा मग टेल येऊ शकतो. ठीक आहे,
तर हेड अँड टेल हे सॅम्पल स्पेस झाले आणि टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे 2, म्हणून इथे 2 लिहिला. जर समजा 2 कॉईन टॉस करत असणार आपण, ठीक आहे, तर सॅम्पल स्पेस कशी लिहायची बघा. दोनदा टॉस करतोय आणि किती आउटकम किती आहे 2, एक हेड आणि एक टेल, ठीक आहे. तर हेड आणि टेल हे दोनच आउटकम आहेत आणि किती 2 वेळेस कॉईन टॉस करतोय. जर समजा बेटा आपण 1 वेळेस केला, 2 आउटकम एकदा टॉस करतोय, तर आन्सर किती येईल 2, म्हणून 2 आउटकम आले. 2 आउटकम आहेत, 2 वेळेस टॉस करतोय, तर किती आन्सर येईल 4. तर इथे टोटल सॅम्पल स्पेस किती येतील 4. जर समजा इथं 3 आहे ना, तर 2⁻³ म्हणजे 2 × 2 तर किती येऊन जाईल 8, म्हणून इथे 8 आले. या प्रकारे असतात, ठीक आहे. आता 4 सॅम्पल स्पेस येणार आहेत आपल्याला माहिती आहे. तर 4चे हाफ किती होतील 2, म्हणून 2दा H आणि 2दा T लिहा. समजलं, 2दा H आणि 2दा T. नंतर एकदा H एकदा T, एक H एक T झाले सॅम्पल स्पेस, ठीक आहे. आता हे कसं आहे, छोटं होतं, इथं तुम्ही करून घेणार छोट्या लेवलवर. जेव्हा मोठं असतं ना, आता 3 वेळेस टॉस करतोय, किती सॅम्पल स्पेस राहतील 8. तर हे थोडं कठीण होऊन जातं. तर बघा मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. टोटल तिसरं जे असेल ना, तिसऱ्याचे सॅम्पल स्पेस लिहू आपण. टोटल 8 आहेत, बरोबर आहे, ठीक आहे. तर याचे हाफ करू आपण. तर 4H लिहिणार आपण, 4H लिहिणार, 4T लिहा, ठीक आहे. हे लिहिले. आता 4चे हाफ किती होतील 2, तर 2H 2T, 2H 2T. आता 2 2 केले, आता त्याचे परत हाफ करून द्या. तर एक H एक T, एक H एक T, एक H एक T, एक H एक T, मध्ये कॉमा करून द्या, ठीक आहे. होऊन गेले तुमचे सॅम्पल स्पेस, ठीक आहे. इझी आहे ना. तर याच्यात कोणकोणते लिहिले आहेत बेटा, याच्यात जे लिहिलेले आहेत ते सोडून आपण बाकी दुसरे लिहू. बघा, हा आहे, त्यानंतर 2T एक Hवाला आहे, हा पण आहे, कुठे गेला, हा एक आहे आणि हा पण आहे. हे 3 उरलेले आहेत, हे लिहून देऊ आपण. तर इथे H 2 H आणि एक T आणि एक H T आणि H, ठीक आहे. तर झाले 8 सॅम्पल स्पेस, सोपं आहे. त्यानंतर अ डाय इज थ्रोन, जर एक डाय थ्रो केली तर किती सॅम्पल स्पेस असतील, है ना. सर्वजण खेळलेले आहेत ते, चौपट खेळत नाही का, सापशिडी खेळतो, त्याच्यात पण असते डाय, त्या प्रकारे. तर किती 6 सॅम्पल स्पेस असतात. लहान पोराला विचारलं ना, तो पण सांगून देईल. 1 2 3 4 5 आणि 6 आउटकम असतात, 6 आले, ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट व्यवस्थित काढा. चलो, इझी होती, बढिया. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू आता. याच्यातली ही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही एकतर ती सॉल्व करू शकता किंवा एक करा, कोणतीही एकच करायची असते. एक लक्षात घ्यावा अन्न, तुम्ही स्वतः नोटबुक पेन घेऊन बसा व्हिडिओ बघताना आणि स्वतः सॉल्व करून बघा, नुसतं व्हिडिओ बघू नका. स्वतः सॉल्व करणार ना, तर तुमचे कॉन्सेप्ट जास्त क्लिअर होतील. कुठे डाऊट येईल तर तुम्हाला कळेल ते. आता बघा, या इक्वेशनवरून आपण आधी पण डिटर्मिनंट बनवला होता. आता इथे आपण बनवू, जेव्हा डी काढता, डी तर आहेच ऑलरेडी, आपल्याला DX काढायचा आहे, ठीक आहे. तर DX काढताना हा 3 इथे आला, ठीक आहे. हा 16, एक मिनिट, DX काढतोय. DX काढताना एक्सला अवॉइड करतो आपण, तर 3 आधी आला, हा 16, नंतर इथे खाली इथे काय येणार -2 आणि हा वायचा कोइफिशियंट 1 आहे इथं ऑलरेडी, तर या प्रकारे -2 येईल इथं, ठीक आहे. नंतर आपण करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग याचं क्रॉस मल्टिप्लाय. तर बघा, 3 1 जा 3, मायनस कंपल्सरी असतो, 16 2 जा 32, -32, तर 3 मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस, तर किती होऊन जाईल 35. तर इथं किती येणार 35. नंतर इथे पण काय करणार, वायला अवॉइड करणार, कारण की DY काढायचा आहे म्हणून. तर इथे हा 3 आला, हा इथं खाली 2, नंतर हा 3 इथे, तर इथं पण येईल 16. कॉमन सेन्स आहे, थोडंसं कॉमन सेन्स पण यूज केला ना, तरी तुमची ॲक्टिव्हिटी इझिली सॉल्व्ह होणार आहे. तर 16 आला, आता काय करणार क्रॉस मल्टिप्लाय. याचं पहिले मल्टिप्लिकेशन करा, नंतर याचं मल्टिप्लाय करा आणि मायनस करा. तर 16 3 जा 48, मायनस 3 2 जा 6, तर किती येऊन जातील 42. तर इथं काय येणार बाळांनो 42.
तिथं खाडाखोड काहीच करायची नाही. जशी मी सुटसुटीत ॲक्टिव्हिटी लिहितोय ना त्याच प्रकारे लिहायची. कोणीही हे चूक करू नका की फक्त उत्तरं लिहून येऊन जाणार है ना, असे बाण करा. -2 35 है ना. बऱ्याच जणांना सवय असते शॉर्टकट लिहायची. या गोष्टी करू नका. तुम्हाला बोर्डात चांगले मार्क्स पाहिजे असतील तर ॲक्टिव्हिटी जशी आहे ना ड्रॉ केलेली त्याच प्रकारे ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. आता क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे बाळांनो. क्रॅमर्स रूल काय आहे, एक्स जेव्हा काढतो तो dx/d करतो. आता हे कॅल्क्युलेशन बाजूला करा कुठेतरी पेन्सिलने किंवा पेनने. तर बघा हा किती आलेला आहे, dx आहे 35. अपॉनला काय असेल डी किती आहे 7. 7 1 7 7 5 35. तर इथं 5 येणार. नेक्स्ट dy किती आहे 42 /7 असेल. तर 7 1 7 7 6 42. तर इथं 6 येणार. बाकी हे आजूबाजूला जे तुम्ही कचरं केलेलं असेल ते तुम्ही इरेज करून घ्यायचं. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी व्यवस्थित नीट अँड क्लीन पाहिजे, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातला बी क्वेश्चन सुरू करू. हा पण काही जास्त कठीण नसतो, इझी असतो. तर आपल्याला हा 6 मार्क्ससाठी आहे. सॉल्व कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. जर याची आन्सर शीट पाहिजे असेल है ना, तर कमेंट करून सांगायचं आन्सर शीट म्हणून. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल जी आपण आता सॉल्व करतो आहे तर ही पण मी देईल तुम्हाला. आणि जर तुम्हाला याची आन्सर शीट ओरिजिनल आन्सर शीट पाहिजे असेल ठीक आहे या पेपरची, तर ती आन्सर शीट पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. फक्त कमेंटमध्ये आन्सर शीट म्हणून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ती PDF भेटून जाईल. तर बघा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला बीमध्ये. किती 2 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. 3 मार्क्सला एक असतो, 3 मार्क्सला एक असतो, 6 मार्क्स असे दोघांना असतात. तर देर आर 6 कार्ड. किती कार्ड आहेत 6 इन अ बॉक्स. एका बॉक्समध्ये 6 कार्ड आहेत. इच बिअरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. त्या बॉक्समध्ये जे कार्ड आहेत त्यांच्यावर एका कार्डवर 0, दुसऱ्यावर 1, तिसऱ्यावर 2, 3, 4, 5 असे आहेत कार्ड. ठीक आहे. तर फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स द कार्ड ड्रॉन शोज. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर बाळांनो याचे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस जे आहेत ना, ठीक आहे, सॅम्पल स्पेस ते लिहून घेऊ. येसने डिनोट करतो आपण. 0 1 2 3 4 अँड 5. टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होऊन जातील 6. तर एवढं लिहून घेतलं आपण. यानंतर इव्हेंट ए काय म्हणतोय नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर कोणते, 0 सोडून बाकी सर्व नॅचरल नंबर आहेत. तर इव्हेंट ए जो आहे तर एमध्ये कोणकोणते येऊन जातील 1 2 3 4 अँड 5. ठीक आहे. आणि एन ऑफ ए किती भेटेल मग, एन ऑफ ए असेल 5. ठीक आहे. आता प्रोबॅबिलिटी काढायची आहे. जर प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर पी ऑफ ए इज इक्वल टू काय असेल एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. तर टोटल आउटकम आहेत 5 आणि फेवरेबल आउटकम आहेत 5 आणि टोटल किती आहेत 6. त्यामुळे 5/6 हे त्याचा आन्सर येईल. दुसरा बीवाला बघू. ठीक आहे. ए झालं, बी सॉल्व करू. इव्हेंट बी काय आहे, द नंबर लेस दॅन 1. लेस दॅन 1 किती आहे 0 आहे फक्त. ठीक आहे. तर बीमध्ये कोण येऊन जाईल 0. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इन इव्हेंट बी किती असेल 1. तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी जेव्हा काढणार तर एन ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ एस. तर 1/6 येईल. नंतर सी. तर सी काय म्हणतोय होल नंबर. आता होल नंबरमध्ये सर्व येतात, 0 पण येतो. ठीक आहे. तर याला आपण इव्हेंट सी मानू. तर याच्यात सॅम्पल स्पेस सर्व देऊन जातील 0 1 2 3 4 5. ठीक आहे. तर एन ऑफ बी सी किती असेल 6. तर पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी डिवाइड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू किती असेल 6/6 म्हणजे किती 1. तर हे सर्व प्रोबॅबिलिटी आपण काढून दिले. 3 मार्क्सला क्वेश्चन होता, एकदम इझी होता. एकच फॉर्म्युला, बस खतम. ठीक आहे. त्याच्यातला सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व करू. थोडासा ट्रिकी आहे, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, पण इझी आहे. इझी का करून दिलं, कारण की इथे आपल्याला देऊन ठेवलेले ते कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स किती असतात, कसे असतात, त्यामुळे इझी झाला क्वेश्चन. तर बघा इन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. आता पहिले हे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काय असतात म्हणजे काय, एका मागोमाग एक येणार आहे. म्हणजे 1 2 3 4 हे सर्व काय कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत आणि त्यांची सम किती आहे
27 आणि त्यांचा प्रोडक्ट किती आहे 504. तर आपल्याला फाइंड द टर्म्स. ठीक आहे, आपल्याला टर्म्स फाइंड करायचे आहेत. ही एक, ही दुसरी आणि तिसरी 3 टर्म्स फाइंड करायचे आहेत. तर अकॉर्डिंग टू दी गिवन कंडिशन एक काम करू, आपण डायरेक्ट आन्सरला सुरू करतो मी. तर या तिघांची सम करू. तर ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी इज इक्वल टू किती आहे 27. हे बघा इथं दिलं आहे 92, हेच लिहितो आहे मी. ठीक आहे, चला नंतर या सगळ्यांची सम करतो. तर ब्रॅकेटच्या बाहेर काढून देऊ, सगळ्यांना प्लसमध्ये टाकून देतो. इज इक्वल टू 27. इथे एक दिसतं आहे 92, हा मायनस आहे, हा प्लस आहे, कट होऊन जाईल. काय उरतं आहे 1 2 3 3 ए इज इक्वल टू 27. ए हे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, तर 3 जो आहे तो तिकडे डिवाइडला पाठवून देतो. तर 27/3. तर ए किती होऊन जाईल 9. ए किती आला 9. तर एची व्हॅल्यू भेटून गेली आपल्याला. आता डी काढणे गरजेचं आहे. ठीक आहे, डी जर भेटला तर नंतर आपण काय करू, याच्यात व्हॅल्यू पुट करू आणि ती टर्म फाइंड करून देऊ. दुसरी कंडिशन यूज करू. आता त्यांचा प्रोडक्ट दिलेला आहे जो 504 आहे. तर इथे लिहून द्यायचं अकॉर्डिंग टू दी सेकंड कंडिशन. तर सेकंड कंडिशन काय आहे, ए मायनस डी. ठीक आहे, ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू किती आहे 504. ठीक आहे, 504. आता एक लक्षात घ्या, हे एक मल्टिप्लिकेशन करणार तरी पण सोपं आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी, हा जो ए आहे ना, याला मी इकडे बाजूला घेतो. ए मायनस डी आणि ए प्लस डी इज इक्वल टू 504 लिहितो. एक लक्षात घ्या वानो. ठीक आहे, फॉर्म्युल्यासाठी रेड कुठे गेला बघा. एक फॉर्म्युला असतो एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. तर काय असतो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर असतो. हा फॉर्म्युला आहे. तर याच्या रेफरन्सने आपण या दोघांना काय लिहू शकतो, डायरेक्ट हा ए बाजूला ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर लिहू शकतो 504. एची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ए पुट करून देतो. तर 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. ठीक आहे, हा 9 इकडे काय आहे मल्टिप्लाय, तिकडे डिवाइडला पाठवतो. तर 9चा स्क्वेअर करून घेतो. 81 डी स्क्वेअर इज इक्वल टू 504 डिवाइड बाय 9. इकडे कोपच्यात कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 504 डिवाइड बाय 9. 9 5 45. बरोबर. ठीक आहे, 9 6 54. तर किती आन्सर येईल 56. तर इकडे कंटिन्यू करतो मी. तर बघा 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू हे किती येणार 56 येणार. तर 56 हा 81 इकडे काय आहे प्लसला आहे, तिकडे जाताना काय होईल मायनस. तर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 मायनस 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस जर केलं तर किती येतील -25 येतील. पुढे काय करा, हा मायनस मायनस कट होऊन जाईल. तर डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. इथे एक काम करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड असं लिहून द्या. डी इज इक्वल टू प्लस और मायनस 25 होऊन जाईल. ठीक आहे, डी किती होऊन जाईल प्लस और मायनस 25. आता आपण एक काम करू, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहून घेऊ. तर बघा वेन हे काढतो मी इथे वरती लिहितो. वेन डी इज इक्वल टू प्लस 25 आणि ए काय आहे 9. तर बघा ए मायनस डी, ए किती आहे 9 मायनस 25 होईल. तर किती येऊन जातील हे मायनस करून, एक मिनटं सॉरी, अरे यार 25 नाही 5 येईल. तर पहिले प्लस 5 घेऊ. तर 9 मायनस 5 किती येतील 4. नंतर ए स्वतः असेल तर किती येईल 9 आणि ए प्लस डी आहे तर किती 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. तर पहिली ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन काय बनेल आपली 4 9 14. दुसरी वेन डी इज इक्वल टू मायनस 5, ए तर किती असेल 9च असेल. तर ए मायनस डी इज इक्वल टू ए आहे 9 मायनस मायनस प्लस होऊन जाईल 5 तर 14. दुसरा ए असेल तो 9 आणि ए प्लस डी म्हणजे किती 9 आणि हा काय -5 आहे तर इथं -5 इज इक्वल टू 4.
तर दुसरी अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय येईल आपल्याला बघा. इथे एक काम करतो. AP इज 4, 9, 14 और दुसरी काय असेल 14, 9, 4. तर हे दोन अरिथमॅटिक प्रोग्रेशन येतील या प्रकारे. ठीक आहे. तर दुसरा क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन सॉल्व झाले आपले. तिसरा क्वेश्चन बघू आता. काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा बाळांनो. आन्सर शीट पाहिजे असेल तर ही हँड रिटन आन्सर शीट पाहिजे असेल तर हँड रिटन आन्सर शीट कमेंट करा. जर तुम्हाला प्रिंटेड आन्सर शीट पाहिजे असेल तर ते पण प्रिंटेड आन्सर शीट म्हणून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आन्सर शीट ॲटोमॅटिक मिळून जाईल, लिंक भेटून जाईल. ठीक आहे. तर बघा तिसरा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. एक डीलर आहे जो 10% डिस्काउंट करून काय देतो आहे, शोपीस देतो आहे 25,000. ठीक आहे, 10% डिस्काउंटमध्ये. आणि जे डिस्काउंटेड प्राईस आहे त्याच्यावर GST लावतो आहे 28%, चार्ज ऑन डिस्काउंटेड प्राईस. फाइंड द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस. टोटल अमाऊंट किती होईल टॅक्स इनवॉइसमध्ये आणि अमाऊंट ऑफ CGST आणि SGST विचारत आहे. तर CGST SGST काय असते, हाफ हाफ असते. जर 28% GST असेल तर CGST आणि SGST किती होऊन जाईल, 14% होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा पहिले तर अमाऊंट ऑफ डिस्काउंटेड काढून घेऊ आपण. अमाऊंट ऑफ गिवन तुम्ही लिहून घ्यायचं हां. डिस्काउंटेड अमाऊंट ऑफ डिस्काउंट किती असेल इज इक्वल टू 10% ऑफ प्रिंटेड प्राईस. प्रिंटेड प्राईजवर 10% आहे प्रिंटेड प्राईस. तर 10 डिवाइड बाय 100 पर्सेंटेज काढायचं असेल तर 100 डिवाइड करावा लागतो मल्टिप्लाय बाय 25,000. तर बघा कॅल्क्युलेशन करताना 0ने 0 कट होईल, हा 0ने 0 कट होईल. तर बघा कॅल्क्युलेशन करू. तर या 0ने 0 कट होईल, 0ने 0 कट होईल. तर हे किती येतील ₹2500 डिस्काउंटेड प्राईस आली. आता त्या डिस्काउंटेड प्राईजवर किती GST लावतो तो 28%. ठीक आहे. तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल आता, टॅक्सेबल व्हॅल्यू असेल किती होती 25,000 होती मायनस डिस्काउंटेड प्राईस इज इक्वल टू किती होऊन जाईल 22,500 होऊन जातील. ठीक आहे, 22,500. रेट ऑफ GST किती आहे 28%. तर एक तर 28%ने काढा आणि डिवाइड बाय 2 करून घ्या म्हणजे CGST SGST भेटून जाईल. किंवा मग 14% कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. तर एक काम करू आपण, रेट ऑफ GST is equal to 28%, then a rate of CGST and SGST is equal to 14%. ठीक आहे. तर CGST is equal to 14% of taxable value. तर बघा 14 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 22,500. तर 0ने 0 कट, 0ने 0 कट. नंतर मल्टिप्लाय करून घ्या 14 मल्टिप्लाय बाय 225. तर हे किती होऊन जातील 3,150 CGST आले. तर CGST जेवढी असेल तीच काय असेल, CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू ₹3,150. आता आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे ना. हे CGST हे आणि हे भेटून गेलं. आपल्याला टोटल अमाऊंट काढायची टॅक्स इनवॉइसवर किती असेल. तर देअरफॉर टोटल अमाऊंट ऑफ टॅक्स इनवॉइस ठीक आहे इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST प्लस SGST. तर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 22,500 प्लस 3,150 इज इक्वल टू टोटल किती होऊन जातील 28,800.
तर ही प्राईज असेल टॅक्स इनव्हॉइसवर. ठीक आहे. तर हे वर्डमध्ये आन्सर करून घ्यायचं वाहनं, त्याच्यात लिहून द्यायचं CGST HGST किती आली 3150 आणि टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू किती असेल GST लावून 28,800 असेल. ठीक आहे. चला कोणतेही किती क्वेश्चन सॉल्व करायचे त्याच्यात 2 क्वेश्चन सॉल्व करायचे होते, 3 क्वेश्चन झाले, 4 क्वेश्चन असता, हा चौथा एक सॉल्व करून घेऊ. ठीक आहे. इझी आहे, लिनियर इक्वेशनवरचा क्वेश्चन आहे चॅप्टर नंबर 1. तर बघा एक काम करू, 2/x - 3/y इज इक्वल टू 15 आहे इक्वेशन नंबर 1. नंतर 8/x + 5/y इज इक्वल टू किती आहे 77 इक्वेशन नंबर 2. एक काम करतो मी, लेट 1/x इक्वल टू p अँड 1/y इज इक्वल टू q. ठीक आहे. इक्वेशन 1 and 2 बिकम्स, तर इक्वेशन 1 and 2 काय बनून जातील 2p - 3q इज इक्वल टू 15 हे एक बनेल, याला 3 म्हणून जातो, आणि 8p + 5q इज इक्वल टू 77 इक्वेशन नंबर 4. आता हे इझी दिसतं आहे, लिनियर इक्वेशन दिसतं आहे आपल्याला, तर यांना सॉल्व करून घेऊ. आता काय आहे, जर समजा ह्या इक्वेशनला, ठीक आहे, मी जर 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं 4ने मल्टिप्लाय केलं तर इथं 8 बनून जाईल, इथं ऑलरेडी 8p आहे. दोघं इक्वेशन काय करून घेईल मी, सबस्ट्रॅक्ट करून घेईल, तर 8p कॅन्सल होऊन जाईल आणि मला क्यूची व्हॅल्यू भेटून जाईल. तर बघा मल्टिप्लाय इक्वेशन 3/4 वी गेट, तर 4 to the 8p minus 4 3 the 12q इज इक्वल टू 15 4 the 60 इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. आता एक काम करू, या 5 मधून 4 मायनस करून घेऊ, तर काय लिहिणार, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 4. तर आपल्याला काय मिळेल, इथे पुढे सॉल्व करू, थोडंसं लेंदी म्हणून बारीक लिहितोय बघा. तर 8p + 5q इज इक्वल टू 77 आणि 8p - 12q इज इक्वल टू 60. काय करतोय भावना आपण, मायनस मायनस मायनस, तर 8p कॅन्सल होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, 12 आणि 5 किती होऊन जातील 17q. ठीक आहे. 17q इज इक्वल टू 77 मधून 60 गेले तर किती होतील 70, तर क्यूची व्हॅल्यू किती होऊन जाईल 1, क्यूची व्हॅल्यू येईल 1. आता पुट q इज इक्वल टू 1 इन इक्वेशन बघा 1 2 3 4 3 4 5 या ठिकाणपैकी कशातही टाका, तर 3 मध्ये पुट करतो मी, तर 2p - 3 क्यूच्या जागेवर 1 इज इक्वल टू 15, 2p इज इक्वल टू 3 इकडे 3 1 3 इकडे मायनस आहे, तिकडे जाताना प्लस होऊन जाईल, तर 2p इज इक्वल टू 18, तर p इज इक्वल टू 18/2, तर pची व्हॅल्यू येऊन जाईल 9, तर pची व्हॅल्यू आली 9 आणि क्यूची व्हॅल्यू आली 1. तर आपल्याला या व्हॅल्यू भेटून गेल्या. आता एक काम करू आपण, हे जे इक्वेशन लिहिले होते ना आपण इथे, तर इथे लिहून घेऊ, आपल्याला x आणि y भेटून जाईल. ठीक आहे. तर बघा 1/x इज इक्वल टू p आहे आणि p किती आहे 9, तर xची व्हॅल्यू काय होऊन जाईल 1/9, xची व्हॅल्यू भेटून गेली आपल्याला. नंतर दुसरं एक सॉल्व करू, काय करायचं आहे 1/y इज इक्वल टू q आहे, तर क्यूची व्हॅल्यू किती आहे 1, तर हा y तिकडे जाईल, तर 1/y इज इक्वल टू y, तर yची व्हॅल्यू येऊन जाईल 1. तर x अँड y इज इक्वल टू 1/9, 1 is the solution of the given simultaneously equation. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 4 आहे, जवळजवळ 1.5 तासात आपला पूर्ण पेपर सॉल्व होणार आहे. एक्सप्लेन करतोय तरी 1.5 तासात होतोय. तुम्ही जर स्वतः फक्त सॉल्व करणार, तुमचं मॅथ चांगलं असेल तर
यापेक्षाही लवकर होईल. चला ग्राफ ड्रॉ करायचा आहे वाहन इथे. तर हे इक्वेशन दिलेले आहेत 2. याच्यात आपल्याला एकाच ग्राफ पेपरवर 2 लाईन ड्रॉ करायच्या आहेत. आणि फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय दिस लाईन अँड एक्स ॲक्सिस. तर बघा ग्राफ जो आहे ना प्रिंटेड नोट्समध्ये आहे दिलेला व्यवस्थित. मी इथे फक्त कॉन्सेप्ट समजवतो तुम्हाला काय आहे. तर 2x इज इक्वल टू वाय प्लस 2a आणि 4x प्लस 3y इज इक्वल टू 24 आहे. तर बघा एक काम करतो, 2x इज इक्वल टू वाय प्लस 2 आहे. याच्यावरून वायचं इक्वेशन बनवू आपण. तर हा 2 इकडे मायनस होऊन जाईल, 2x मायनस 2 होऊन जाईल. तर इथे एक बॉक्स बनवून घेतो. तर बघा अशा 3-4 व्हॅल्यू काढायच्या. तर इथे असेल x, इथे y आणि इथं x, y. बघा आता जर समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, तर एक्स इथे 0 जर घेतला तर हे पूर्ण 0 होऊन जाईल. आपल्याला हा काय भेटून जाईल -2. बघा y इज इक्वल टू 2, एक्सची व्हॅल्यू 0 -2. तर हे काय होऊन जाईल, पूर्ण 0 होऊन जाईल. तर आपल्याला y किती भेटून जाईल, -2 भेटून जाईल या प्रकारे. ठीक आहे. नंतर एक काम करू, आता y0 घेऊन घेऊ. ठीक आहे. किंवा मग वायचं इक्वेशन 1 घ्या. आता y इज इक्वल टू 2, इथे 1 -2. तर 2 - 2 किती होईल, 0. तर वायची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 0. ठीक आहे. तर इथं 0, -2, इथं 1, 0 आला. नंतर पुढे अजून एक व्हॅल्यू घेऊ आपण. तर समजा 2 घेतली मी एक्सची व्हॅल्यू. तर एक्स 2, एकच्या जागेवर 2 पुट करा, -2. 2 टू जा 4 होईल, हा -2. तर 4मधून 2 गेलं तर उरतील 2. तर इथं काय येईल, 2, 2. समजा अजून एक व्हॅल्यू घेतली, इथं 3 घेऊन घेतली एक्सची व्हॅल्यू. तर y इज इक्वल टू 2, इथे 3 -2. 2 3 जा 6 -2. तर किती येतील, 4. तर इथे 4 येईल, 3, 4. मिनिमम 3 काढायचे, 3पेक्षा एक एक्स्ट्रा काढलं 4 तरी चालतील. आता दुसरं इक्वेशन घेऊ आपण. दुसरं काय आहे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 24. याची मी तुम्हाला डायरेक्ट लिहून देतो. समजा y जर काढायचा असेल तर कसं काढणार, हा 4x जो आहे तिकडे मायनसला जाईल. तर 24 - 4x होणार, अपॉनला हा 3 येऊन जाईल. ठीक आहे. समजलं नसेल तर स्वतः कॅल्क्युलेशन करून बघा. आणि जरी नाही समजला तर कमेंट करून सांगा, आपण ग्राफवर एक स्पेशल व्हिडिओ बनवून घेऊ. तर बघा याच्यात 3 व्हॅल्यू दिल्या आहेत, मी 3 लिहून देतो तुम्हाला, x, y आणि इथं काय असेल x, y. पेपरमध्येही असंच करायचं. तर बघा जर समजा मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, आता x 0 लिहिला, तर y इज इक्वल टू किती आहे, 24 - 4. एकच्या जागेवर 0 पुट करा, /3. तर हे पूर्ण 0 होऊन जाईल. कोणत्याही संख्येला 0 मल्टिप्लाय केलं तर 0 येतं. ठीक आहे. तर 3 1 जा 3, 3 8 जा 24. तर इथं 8 येणार, म्हणजे 0, 8. जर समजा एक्सची व्हॅल्यू 3 घेतली, बाकीच्या व्हॅल्यू फ्रॅक्शनमध्ये येतील त्या नाही घ्यायच्या. तर एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर y किती येणार, 4. तर 3, 4. आणि इथं 6 घेतला तर इथं 0 भेटेल, तर 6, 0. ठीक आहे. आता जर ग्राफ काढायचा असेल, सर्व व्हॅल्यू प्लसमध्ये, एकच मायनसमध्ये आहे. तर इथे -1 -2, 1 2 3 4 5 6 या प्रकारे येईल. ठीक आहे. वायवर मायनस तर नाहीच आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि इथे वरती 8. ठीक आहे. आता पहिला आहे 0, -2. तर हा इथं 0 असेल आणि हा -2. तर ही लाईन जी जाणारी असेल ना, ठीक आहे, 0, -2 तोच आहे ना पहिला. तर हा जो पॉईंट येईल, एक्स ॲक्सिसवर 0, वाय ॲक्सिसवर 2. वाय ॲक्सिसवर -2 आहे, इथे -1, इथे -2 असेल. तर हा पॉईंट इथे येऊन जाईल, 0, -2. दुसरा आहे 1, 0. तर इथे एक्स ॲक्सिसवर 1 आणि वाय ॲक्सिसवर 0. तर तो इथेच येईल, 1, 0, 1, 0. तिसरा आहे 2, 2. हा 2 इथे, हा 2 इथे. तर हा तिसरा पॉईंट येऊन जाईल तुमचा, 2, 2. आणि चौथा 3, 4. तर हा 3 आणि इकडे हा येऊन जाईल 4. ठीक आहे, 3, 4.
आणि याच्यातून एक लाईन पास होणारी तुम्हाला अशी काढायची आहे. मग ही जाईलच व्यवस्थित पूर्ण सर्व पॉईंट्समधून. इथे काय आहे, मी थोडेसे पॉईंट कुठे कुठे घेतलेले आहेत ना, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं आहे. ठीक आहे, अशी पॉईंट्समधून जाईल. हा जो पॉईंट आहे तो इथं लाईनवर येऊन जाईल. तर ही या लाईनला नाव देऊन द्यायचं. ते काय नाव असेल, 2x इज इक्वल टू y+2 हे इक्वेशन लिहून द्या, किंवा तुम्ही y इज इक्वल टू 2x - 2 लिहिलं तरी चालेल. तर हे झालं. त्यानंतर अजून एक दुसरी लाईन ड्रॉ होईल. आणि जर समजा ती लाईन तुम्ही अशी ड्रॉ केली समजा अशी, तर हा जो पॉईंट असेल ना, म्हणजे ही अशी ड्रॉ नाही करायची आहे. मी जसे आधी पॉईंट ठेवले ना तसे पॉईंट्स ठेवायचे आहेत. आणि त्या पॉईंट ठेवल्यानंतर ही लाईन ड्रॉ करायची आहे आधीची जशी गेली तशी. आणि या लाईनला नाव द्यायचं आहे 4x + 3y इज इक्वल टू 24. आता इथे जो पॉईंट भेटेल ना तो असेल तुमचा x, y असेल. काय असेल तुमचा x, y. एक मिनटं, काय असेल हा x, y हे आन्सर आहे. हे यायला पाहिजे. तर बघा, हा जो एरिया आहे ना हा वाला, तर हा एरिया काढायचा आहे आपल्याला. तर एरियाचा फॉर्म्युला काय असतो ट्रायंगलचा, 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे, 1/2 बेस इंटू हाईट. याच्यात समजा याला पॉईंट दिला B, हा A आणि हा C, ABC आणि इथं D देऊन द्या. ठीक आहे, तर हे पॉईंट्स दिल्यानंतर इथून जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली, हो D, तर ही तुमची हाईट होऊन जाईल. ठीक आहे, आणि बेस हा आहेच ऑलरेडी, हा बेस आहे AC. तर बघा इथे काय होऊन जाईल, A इज इक्वल टू 1/2 हाईट असेल तुमची, एक मिनिट, तर बेस काय आहे तुमचा AC मल्टिप्लाय बाय AC, लेंथ ऑफ AC. एक मिनटं, लेंथ ऑफ AC मल्टिप्लाय लेंथ ऑफ BD. ठीक आहे, तर एरिया 1/2 मल्टिप्लाय, तर बेस येईल तुमचा 5 सेंटीमीटर. बघा, 1 2 3 4 5, हा 5 असेल. आणि हा जो आहे ना ग्राफवर किती येईल, हा 4 येईल. तर 2 1 जा 2 2 जा 4 आणि 5 2 जा 10. तर हा किती होऊन जाईल 10 मीटर, कशात दिलेलं आहे सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे बघा एरिया ट्रायंगल बाय दिस लाईन सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, तर हा तुमचा एरिया आणि हे पूर्ण 4 मार्क्सला आन्सर असेल. पहिले तुम्ही काय करा, कॉर्डिनेट्स काढा. कॉर्डिनेट्स काढून झाल्यानंतर ग्राफवर प्लॉट करा. प्लॉट करून झाल्यानंतर हा जो ट्रायंगल असेल एवढा, ठीक आहे, या ट्रायंगलचा एरिया काढा. हा असेल तुमचा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन. तर या प्रकारे सॉल्व करणार तर तुमचे 4 मार्क्स तुम्हाला मिळतील. बघा, मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये 4 नंबरचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट असतो, जो 8 मार्क्सला असतो. आणि बरेचसे मुलं ना ते सोडून येत असतात. तर मार्क्सचं वेटेज जास्त आहे भावांनो, सोडू अजिबात नका, सॉल्व करून या. त्यांची प्रॅक्टिस जास्त करा. मोठे मोठे क्वेश्चन येतात, लिनियर इक्वेशनवर येऊ शकतं, ट्रिगोवर कमी येतं त्याच्यात, पण आलं तर ठीक आहे. नंतर स्टॅटिस्टिक्सवर क्वेश्चन असतो 4थ्या क्वेश्चनमध्ये, अजून प्रोबॅबिलिटीवर येऊ शकतो. तर हे काही मेन चॅप्टर आहेत ज्यांच्यावर 4थ्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे, त्या चॅप्टरवरचे प्रश्न विचारले जातात. तर तेवढं फोकस करा. आणि जास्त करून ॲप्लिकेशन्स असतात, तर ॲप्लिकेशन व्यवस्थित करा 4थ्या क्वेश्चनसाठी. आता पुढचा क्वेश्चन बघू, जो आहे काय दिलं आहे की द रेडियस ऑफ द सर्कल ग्रेटर दॅन रेडियस ऑफ द अदर सर्कल बाय 3. जर समजा पहिल्या सर्कलची रेडियस, लेट दी रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल है ना BX मीटर. जर पहिल्या सर्कलची रेडियस x आहे, तर इथे सेकंड सर्कलची रेडियस किती असेल x + 3. ठीक आहे, मीटर. द सम ऑफ देअर एरियाज इज 89 पाय. तर त्यांच्या एरियाची सम 89 पाय मीटर स्क्वेअर आहे. फाइंड द रेडियस ऑफ इच सर्कल. ठीक आहे, तर बघा अकॉर्डिंग टू द कंडिशन काय येऊन जाईल, सम ऑफ एरिया काय असतो बेटा, पाय आर स्क्वेअर असतो, पाय आर स्क्वेअर. तर आर किती आहे एक्स, तर एक्स स्क्वेअर प्लस दुसरं काय येऊन जाईल पाय मल्टिप्लाय बाय एक्स + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 89 पाय आहे. ठीक आहे,
आता इथून पाय कॉमन काढून घेतो, मध्ये काय उरेल एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 89 पाय. दोघं साईडला सेम व्हॅल्यू आहे, कट होऊन जाईल. एक्स स्क्वेअर प्लस एक लक्षात घ्या, एक फॉर्म्युला असतो ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर, आयडेंटिटी असते काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर यानुसार काय होणार, पहिल्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए बी, बेत्रिक 6 एक्स येऊन जाईल आणि 3चा स्क्वेअर किती येईल 9 इज इक्वल टू किती येईल 89. हा 89 इकडे काय प्लस आहे, इकडे येताना मायनस होऊन जाईल. एक्स स्क्वेअर किती होऊन जाईल ते 2x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 मायनस 89, तर किती होऊन जातील -80 येतील. ठीक आहे, इथपर्यंत झालं. एक काम करू, 2 बाहेर काढून घेऊ कॉमन. तर एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 40, हा 2 जर मध्ये मल्टिप्लाय केला तर आपल्याला सेम क्वाड्रेटिक इक्वेशन भेटेल. आता हा 2 जर डिवाइडला आला तर एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 40 इज इक्वल टू 0 भेटेल आपल्याला. आता याचे काय काढावे लागतील, फॅक्टर्स. 2 फॅक्टर्स काढले की आपल्याला भेटून जाईल व्हॅल्यू, रेडियस भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा याचे फॅक्टर्स कसे पडतील. आपण एक काम करू, 3x असे 2 नंबर पाहिजे ज्याचं सम 3 यायला पाहिजे आणि त्याची मल्टिप्लिकेशन हे -40 यायला पाहिजे. तर असे 2 नंबर आहेत 8 आणि 5. 8 आणि 5. तर बघा हा मायनसमध्ये तर मायनस हवा, तर हा मायनस करून द्या, कारण की आपल्याला ॲडिशन ही प्लसमध्ये पाहिजे. तर 8 फायदा 40 येतील, तर प्लस 8x ते इथं ॲडजस्ट करा, 5x मायनस 40 इज इक्वल टू 0. आता याच्यात कॉमन काय निघेल, एक्स कॉमन निघेल, मध्ये काय उरेल एक्स कॉमन काढला, एक्स प्लस 8मध्ये असेल, -5 कॉमन निघेल इथून, एक्स प्लस 8मध्ये असेल इज इक्वल टू 0. तर एक रूट होऊन जाईल तुमचा एक्स मायनस 5 आणि दुसरा असेल एक्स प्लस 8 इज इक्वल टू 0. ठीक आहे, एवढं करून झाल्यानंतर एक काम करा, एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0, दोघांना 0 सोबत इक्वेट करून देऊ आपण, एक्स प्लस 8 इज इक्वल टू 0. तर इकडे एक्सची व्हॅल्यू येईल 5 आणि इकडे एक्सची व्हॅल्यू येईल -8. आता सर्कलची रेडियस मायनसमध्ये तर नाही राहू शकत, तर ही काय करू आपण रिजेक्ट करू. तर एक्स काय असेल आपला 5 असेल, तर पहिल्या सर्कलची रेडियस काय असेल आपली, हे कंटिन्यू करून घ्यायचं, 5 मीटर आणि दुसऱ्याची काय असेल 5 प्लस 3 इज इक्वल टू 8 मीटर. तर हे तुमचे आन्सर असतील फायनल. हे इथं कंटिन्यू खाली लिहायचं परत, हे जे इथं लिहिलं ना मी हे परत लिहून तुम्ही इथं लिहायचं, फक्त लेट नाही करायचं. आता आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे, नंतर याच्यानंतर याच्यात पुढचा क्वेश्चन आहे जो आहे स्टॅटिस्टिक्सवर, नंतर 5वा क्वेश्चन राहील फक्त आपला. तर बघा स्टॅटिस्टिक्सवर हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला. काय दिलं आहे, मीन ऑफ द फॉलोइंग डेटा, मीन देऊन ठेवलेला आहे 14.7. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू. पी आणि क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर बघा टेबल आधीच बनवून ठेवलेला आहे, वेळ वाया नको जायला म्हणून. तर क्लास लिहून घेतो मी 0,6, 6,12, 12,18, सॉरी कॉमन आहे डॅश, 18 to 24, 24 to 30, 30 to 36, 36 to 42. इथे काय असेल टोटल. नंतर फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ, फ्रिक्वेन्सी आहे 10, इथे पी 4, 7, क्यू 4, 1 आणि टोटल किती आहे, टोटल आहे 40. चला एक्स आय काढून घेऊ. एक्स आय काय असतो, या दोघांची बेरीज डिवाइड बाय 2 असतो. तर 0 + 6 किती होऊन जाईल, 6 डिवाइड बाय 2 तर 3 होऊन जाईल. 12 आणि 6 किती होतील, 18 डिवाइड बाय 2 9 येईल. इथे 15, 21, 27, 33 आणि 39 आपल्याला एक्स आय भेटून गेले. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 10 3 जा 30, 9p, नंतर इथं 60, इथे येईल 147, 27q, 132 मल्टिप्लाय करतो आहे बेटा, या दोघांची मल्टिप्लिकेशन करतो आहे. नंतर इथं 39 × 39. तर इथे हा काय आहे, हा आहे तुमचा समेशन ऑफ एफ आय जो आहे 40. इथे येईल समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय.
इथे फ्रिक्वेन्सी 40 दिलेली आहे आपल्याला, पण हे जर टोटल केलं तर किती येईल 26. बघा 10 14 21 21 22 आणि 4 26 प्लस पी क्यू येईल. इथे जर केलं तर हे टोटल 408 प्लस 9p प्लस 27q आहे. आता समेशन ऑफ एफ आय जो आहे, समेशन ऑफ एफ आय दिलेला आहे आपल्याला 40, तर ती व्हॅल्यू इथे पुट करून देऊ आपण, तर आपल्याला एक इक्वेशन भेटेल. बघा समेशन ऑफ एफ आय, तर समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू 26 प्लस पी प्लस क्यू आहे. तर इथं 40 इज इक्वल टू 26 प्लस पी प्लस क्यू. ठीक आहे. आता हा 26 इकडे मायनस केला तर पी प्लस क्यू इज इक्वल टू किती होऊन जाईल 14. हे एक इक्वेशन बनेल. ठीक आहे. नंतर दुसरं बनवू आपण. दुसरं कशाने बनेल, समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय डिवाइड बाय काय असतो समेशन ऑफ एफ आय. तर हा 408 प्लस 9p प्लस 27q आणि मीन पण दिलेला आहे आपल्याला. हा मीनचाच फॉर्म्युला आहे. डिवाइड बाय काय असेल 26 नाही, आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे समेशन ऑफ एफ आयची 40. तर बघा एक्स बार इज इक्वल टू 408 प्लस 9p प्लस 27q अपॉनला असेल 40. आता आपल्याला मीन दिलेला आहे, ती व्हॅल्यू पुट करून घेऊ. 14.7 इज इक्वल टू 408 9p प्लस 27q अपॉनला येईल 40. हा 40 इकडे मल्टिप्लायला पाठवतो. तर 14.7 मल्टिप्लाय बाय 40 जर केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 588 इज इक्वल टू 408 प्लस 9p प्लस 27q. हा इकडे मायनसला पाठवून द्या 408 जो आहे तो. तर आपल्याला काय इक्वेशन भेटेल 9p प्लस 27q इज इक्वल टू 180. पूर्ण इक्वेशनला 9ने डिवाइड करून देतो. तर 9p 9 3 जा 27 9 2 जा 80 20 हे दुसरं इक्वेशन भेटेल. एवढं झाल्यानंतर हे दोघं इक्वेशन सॉल्व करू आपण. इथे पी आहे, इथे पण पी आहे. दोघं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करून देतो, जास्त डिटेलमध्ये लिहित जागा नाही आहे. तर पी प्लस क्यू इज इक्वल टू 14 आणि पी प्लस 3q इज इक्वल टू 20. काय करणार मायनस करू दोघांना. तर याच्यात हा पी आणि पी कट होईल. आपल्याला काय भेटेल इथे -2q इज इक्वल टू इथून 20 गेले तर -6 मायनस मायनस कॅन्सल. क्यू भेटेल आपल्याला 3. क्यूची व्हॅल्यू किती भेटेल 3. ही व्हॅल्यू पुट करून देऊ आपण या इक्वेशन नंबर 1मध्ये. ठीक आहे. याच्यात जर पुट केली तर पी प्लस क्यू, क्यू किती आहे 3 इज इक्वल टू 14. पी प्लस 3 तिकडं मायनस जर केला तर 1 मिनटं इथे लिहू चला. पी इज इक्वल टू 14 मायनस 3, तर पीची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला 11. तर पी असेल आपल्यासाठी 11 आणि क्यू असेल 3. तर या प्रकारे हा पूर्ण क्वेश्चन सॉल्व होईल. ठीक आहे. चला एक लास्ट क्वेश्चन उरलेला आहे, क्वेश्चन नंबर 5. जर इथपर्यंत आला असणार, इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला आहे, तुम्ही स्वतः पण सॉल्व केला आहे, तर क्वेश्चन नंबर 5 पण कंप्लीट बघूनच घ्या. बघा तुमचा काही अभ्यास झालेला असेल किंवा नसेल, पण हे 4-5 क्वेश्चन पेपर जे सॉल्व करणार आहोत आपण, तर त्याच्याने तुम्हाला खूप मदत होईल. ठीक आहे. चला आता क्वेश्चन नंबर 5 बघू. क्वेश्चन नंबर 5मध्ये सांगितलं आहे त्यांनी कन्स्ट्रक्ट अ वर्ड प्रॉब्लेम. एक वर्ड प्रॉब्लेम कन्स्ट्रक्ट करायचा आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा, सच दॅट वन ऑफ इट्स आन्सर इज 20. एक तर 20 इयर्स पाहिजे किंवा रुपीज किंवा मग सेंटीमीटर्स. ठीक आहे. असा एक क्वेश्चन बनवायचा आहे आपल्याला. तर बघा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे आणि त्याचा आन्सर पण करायचा आहे, ऑल्सो सॉल्व इट. ठीक आहे. तर बघ तो वर्ड प्रॉब्लेम लिहू आपण. बघा तर वर्ड प्रॉब्लेम कसा येणार आन्सरमध्ये, the product of two consecutive natural numbers is 420. find the numbers. ठीक आहे. ते नंबर फाइंड करायचे. तर चला सोल्युशन चालू करू आपण.
तर पहिला जो नंबर असेल त्याला एक्स मानू, दुसरा काय असेल x+1 होऊन जाईल है ना. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन त्या दोघांची मल्टिप्लिकेशन त्यांचा प्रोडक्ट हा किती आहे, प्रोडक्ट आहे 420. तर बघा x मल्टिप्लाय बाय x+1 इज इक्वल टू किती येईल 420. तर मल्टिप्लाय करून घेऊ तर x² प्लस x इज इक्वल टू 420. हा इकडे प्लसमध्ये इकडे येताना काय होऊन जाईल मायनस. तर x² प्लस x मायनस 420 इज इक्वल टू 0. तर याचे फॅक्टर्स काढायचे आहेत है ना. दोन नंबर असे शोधा ज्याची बेरीज 1 यायला पाहिजे आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 420 यायला पाहिजे. तर याचं काय असेल x² प्लस 21x मायनस 20x मायनस 420 इज इक्वल टू 0. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 420 भेटेल मायनस आणि दोघांची ॲडिशन केली तर +1 भेटेल. आता याच्यात कॉमन कोण निघेल x. तर x प्लस 21 मायनस इथून 20 कॉमन निघेल, मध्ये काय उरेल x प्लस 21 इज इक्वल टू 0. तर दोघांना सेपरेट इक्वेट करून घेऊ आपण. तर x प्लस तर एक रूट येईल x मायनस 20 इज इक्वल टू 0 और दूसरा असेल x प्लस 21 इज इक्वल टू 0. दोघांना सेपरेट 0ने इक्वेट केलं तर एक याचा आन्सर येईल, हा इकडे प्लस आहे तिकडे जाताना मायनस होईल. तर x इज इक्वल टू 20 और इकडे येईल x इज इक्वल टू मायनस 21. आता 21 मायनस आहे तर नॅचरल नंबर नाही येणार हा, ठीक आहे. तर याला आपण नॅचरल नंबर नाही येणार. तर मायनस व्हॅल्यू निगेटिव्ह ही निगेटिव्ह आहे तर हा नॅचरल नंबर नसणार. तर x इज इक्वल टू 20 हे करेक्ट आन्सर असेल आपला. त्यामुळे दी टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आर काय असेल, एक 20 आणि दुसरा 21, कारण की +1 करणार ना, हे दोन नंबर असतील. ठीक आहे. चला एक लास्ट क्वेश्चन आहे स्टॅटिस्टिक्सवर, तो एक बघून घेऊ आणि आपला हा व्हिडिओ पूर्ण करू. ठीक आहे. तर बघा आपल्याला काय काढायचं आहे, डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आपल्याला, हा टेबल दिलेला आहे. सपोज देर आर टोटल 60 मेंबर्स इन द फॅमिली, 60 मेंबर आहेत फॅमिलीमध्ये. देन फाइंड एक्स, एकची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला आणि फाइंड मीडियम एज ऑफ फॅमिली. ठीक आहे. तर बघा सगळ्यात अगोदर आपण टोटल नंबर ऑफ माहिती आहेत आपल्याला, तर आपण एक काम करू, एक्स फाइंड करून घेऊ. तर एक्स काय असेल 5 प्लस 2x प्लस 12 प्लस 3x प्लस 18 इज इक्वल टू किती 60. तर बघा हे किती 17 34 35 आणि 5x प्लस 35 येईल इज इक्वल टू 60. हे इकडे प्लस आहेत तिकडे जाताना मायनस. तर 60 मायनस 35, तर 5x इज इक्वल टू किती येतील 25. हा 5 इकडे मल्टिप्लायला आहे तिकडे जाताना डिवाइड होईल, तर 5 5 25. एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाईल 25. तर सॉरी 5. तर एक्स भेटून गेला आपल्याला. दुसरं काय करायचं आहे, मीडियम काढायचं आहे. ठीक आहे. तर मीडियन काढायचा फॉर्म्युला, सगळ्यात अगोदर फॉर्म्युला काय असेल मीडियनचा, ज्याला आपण मीडियन यल प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस सी एफ काय असतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय एफ मल्टिप्लाय बाय एच काय असतो क्लास जो असेल त्याची विड्थ. तर बघा क्लास इंटरव्हल काय आहेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. ठीक आहे. 40 to 50च आहे. इथं असेल तुमचं टोटल, इथे आहे 5 फ्रिक्वेन्सी 2x म्हणजे किती होऊन जाईल, x5 आहे म्हणजे इथं 10 येऊन जाईल. इथे 12 आहे, नंतर इथं 3x म्हणजे 5 3 15 आणि 18. तर समेशन ऑफ एक्स आहे एफ आहे 10 20 30 40 50 60 येणार. नंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पहिले तर 5 येईल, नंतर या दोघांची ॲडिशन 5 हे बघा हे क्रॉस ॲडिशन होते. तर 5 + 10 किती होतील 15. त्यानंतर परत 15 + 12 किती होतील 27. 27 + 15 किती होतील 42. इथं येईल 60. आता बघा काय करणार आपण, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी
फ्रिक्वेन्सी आधी आपण फाइंड करू. तर चला इथे आपण सगळ्यात अगोदर मीडियन क्लास फाइंड करू. तर मीडियन क्लास फाइंड करताना काय करा, पहिलं तर टोटल फ्रिक्वेन्सी आहे माहिती आहे आपल्याला, तर n/2 करा. तर n किती आहे 60 डिवाइड बाय 2, हा जो असतो ना तोच n असतो. तर हे किती होऊन जाईल 30. तर 30 to 40, 30च्या पुढे पाहिजे, तर 30 to 40 हा आहे, बरोबर आहे. तर हा जो क्लास असेल ना आपला, हा वाला क्लास, हा आपला काय होऊन जाईल मीडियन क्लास होऊन जाईल. ठीक आहे. तर 30 तो आला मीडियन क्लास, म्हणून फ्रिक्वेन्सी काय होऊन जाईल, ही आपली फ्रिक्वेन्सी होऊन जाईल. ठीक आहे, ही आपली फ्रिक्वेन्सी होऊन जाईल. फ्रिक्वेन्सी जी असते त्याच्या मागचा जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते ती CF असतो, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. त्यानंतर यल पाहिजे असेल. यल म्हणजे काय, लोअर लिमिट जे असतं तो आपला यल असतो. तर बघा इथं व्हॅल्यू लिहितो मी. यल असेल आपला 30. ठीक आहे. n/2 आहे 30. CF आहे आपल्यासाठी 27. फ्रिक्वेन्सी आहे 15 आणि एच पण सांगून देतो. या दोघांचा डिफरन्स जो असेल तो एच असतो. तर डिफरन्स किती आहे बांधणं, 30 - 20, म्हणजे कोणत्याही क्लासचं घेऊन घ्या तुम्ही, तो आहे 10. तर चला व्हॅल्यू पुट करू मीडियम फॉर्म्युल्यामध्ये आणि सॉल्व करू. तर बघा, मीडियन इज इक्वल टू यल प्लस n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय एच. यल आहे 30, इथे येईल 30 - 27 डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी आहे 15 मल्टिप्लाय बाय 10. तर 30 पहिले ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. तर 30मधून 27 गेले तर उरतील 3/15 मल्टिप्लाय बाय 10. 3 1 जा 3, 3 5 जा 15. ठीक आहे. तर पुढे काय होईल, 30 मल्टिप्लाय बाय 1/5 मल्टिप्लाय बाय 10. तर बघा, 5 1 जा 5, 5 6 जा 30 आणि 10 6 जा 1 मिनटं काय चुकते का, एक मिनटं, इथे प्लसवाला साईन आहे. तर काय होणार, 30 प्लस 1/5 मल्टिप्लाय बाय 10. तर 5 1 जा 5, 5 2 जा 10. तर 30 + 2 इज इक्वल टू किती होऊन जाईल 32. तर फायनल आन्सर लिहून घेऊ आपण. देअरफॉर मीडियन एज ऑफ अ फॅमिली मेंबर इज 32 इयर्स. ठीक आहे. तर या प्रकारे तुमचा हा पेपर 1 होता बांधणं. असेच आपण 5 पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. तर बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अजून एक गोष्ट, असे 5 पेपर सॉल्व करून आपली प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. तुम्हाला जर ही हँड रिटन नोट्स पाहिजे असेल, ठीक आहे, तर हँड रिटन नोट्ससाठी हँड रिटन आन्सर शीट कमेंट करा, तर ही हँड रिटन नोट्स भेटून जाईल. आणि जर प्रिंटेड नोट्स पाहिजे असेल तर प्रिंटेड आन्सर शीट म्हणून कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर. त्यानंतर तुम्हाला आन्सर शीट भेटून जातील ऑटोमॅटिक. ठीक आहे बांधणं. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चांगला अभ्यास करा. हिंदीच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट आणि मॅथच्या पेपरची चांगली प्रॅक्टिस करा. ठीक आहे, चालेल. थँक्यू.